उपमुख्यमंत्री अजित पवार देशमुख कुटुंबाच्या भेटीला पोहोचले। संतोष देशमुखांचं पहिलं पुण्यस्मरण, त्यानिमित्तानं अजित पवार हे मस्साजोग या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी देशमुख कुटुंबियांसोबत संवाद साधलाय। तसंच देशमुख कुटुंबाला दिलासा सुद्धा दिलाय। संतोष देशमुख यांचं आज पहिलं पुण्यस्मरण। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती। देशमुख हत्येच्या आरोपामध्ये वाल्मिक कराड अटकेमध्ये आहे। वाल्मिकचा साथीदार कृष्णा आंधळे वर्ष होऊन सुद्धा बेपत्ता आहे। धनंजय मुंडेंना या हत्येमुळे, संतोष देशमुख हत्येमुळे धनंजय मुंडेंना त्यांचं मंत्रिपद हे गमवावं लागलं। आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली। आज या गोष्टीची खंत वाटते की आज 1 वर्ष उलटून गेलं। आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत। फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच थांबपत्ता लागत नाहीये। पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। माझ्याकडे आज कुठलेच शब्द नाहीत। मी हे लेकरांना कसं पुढे घेऊन जाऊ? मी माझ्या आईला काय सांगू? मी आज 1 वर्ष झालं लढतोय, पण आम्ही खचून चाललो। तुमच्या मागे सगळे सोबत आहेत, तरी पण आमचं दुःख आहे कुठेही कमी होत नाहीये। किती दिवस लढणार आम्ही आणि काय मागणार?